नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे अमृतमय जीवन जगण्याचे रहस्य. प्रत्येक मनुष्याला सुख, समाधान, आरोग्य, भरपूर धनधान्य, भौतिक सुखे हवी असतात. परंतु सर्वांच्या वाट्याला सर्व अमृतमय सुखे मिळतील असे नाही. त्याला बहुतांशी कारणीभूत परमेश्वरापेक्षा जास्त तो स्वतःच जबाबदार असतो. प्रत्येकाने आपले बालपण आठवल्यास त्यात हसणे, खेळणे होते. परंतु मनात कोणाविषयी द्वेष, क्रोध, लोभ नव्हता. ते जीवन आयुष्यातील सर्वात सुंदर आनंदाचा काळ होता असे आठवेल. ईश्वराने या पृथ्वीवर माणूस सोडून इतर कोणालाही म्हणजे पशु, पक्षी, प्राणी यांना हसण्याची कला दिली नाही. आजच्या जगात हसण्याची फार गरज आहे. पण खेदाची गोष्ट आहे की जगातून हास्यवृत्तीचा लोप होत चालला आहे. आरोग्यशास्त्र सुद्धा हसण्याचे फायदे सांगितले आहे. म्हणूनच आजकाल त्याचे महत्त्व पटल्यामुळे शहरात हास्य क्लब, टीव्हीवर निरनिराळ्या विनोदी मालिका माणसांनी हसावे म्हणून याकरिता दाखवित आहेत. हसण्याअभावी जग दुःखी होत चालले आहे. लोक सध्याच्या काळात आपल्या गांभीर्याचे, उदासीनतेचे, निराशेचे कारण जबाबदाऱ्यांचे ओझे व काळजी, ताणतणाव आहे. बहुतांश सांगतात, आमच्या डोक्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, मग आम्ही हसावे कसे, आनंदी राहावे कसे. परंतु सतत असाच विचार नेहमी मनुष्य करतो. उलट विचार पद्धत बदलल्यास, जसे हसरा चेहरा, आनंदी वातावरण ठेवल्यास जबाबदाऱ्याचे ओझे न वाटता हलके फुलके भासायला मदत होते. संतांनी सांगितले आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. चिंता, काळजी सोडून दिल्याचे प्रतिकूल परिस्थितीत जसे एखादे संकट, दुःख, निराशा, आशा, विपरीत अवस्थेत त्याला तोंड देण्याची शक्ती, सामर्थ्य वाढते. एकदा महात्मा गांधींनी त्यांच्या विनोदप्रिय स्वभावाविषयी एक विदेशी व्यक्तीने विचारले. तेव्हा गांधीजी म्हणाले, माझ्यात विनोदप्रिय वृत्ती नसती तर मी कधीच त्या ओझ्याखाली दडपून मरून पावलो असतो. माझी विनोदप्रिय वृत्तीच मला चिंतांच्या प्रसंगातून वाचवत असते. जीवनात विनोदी वृत्तीचा बहिष्कार करणाऱ्यांचे जीवन शुष्क म्हणजे कोरडे, नीरस बनून निष्णाळ, निर्जीव होत असते. एक विचारवंत म्हणतात, तुम्ही जर हसाल तर सारे जग तुमच्या बरोबर हसेल. तुम्ही जर रडक्या स्वभावाचे असाल तर तुमच्या रडण्यात कोणीही सहभागी होणार नाही. तुम्ही एकटे पडाल. जीवनाच्या काटेरी मार्गावर सुंदर फुले म्हणजे हास्य होय. प्रत्येकाच्या जीवनात सुख, दुःख असतेच. जसे निसर्गात गुलाबाच्या झाडाला काटेही असतात व सुंदर सुवासिक फुलेही असतात. मनुष्य गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाला आपापल्या परीने सुखे दुःखे असतात. अशा वेळेस दुःख, काळजी, निराशेला ती वेळ कवटाळून बसायचे हा विचार प्रत्येकाने त्वरित आपल्या मनातून काढून टाकला व मी आनंदीच राहणार आहे, त्या परिस्थितीत भरपूर सुख भोगणार, निरोगी राहणार असे सकारात्मक विचार केल्यास निश्चितच आपल्या जीवनात परिवर्तन घडून येईल. प्रसन्नता हे मनुष्याच्या भाग्याचे लक्षण होय. निरंतर जो मनुष्य हसतमुख व प्रसन्न राहतो त्याच्याजवळ इतर माणसं सुद्धा आकर्षित होतात. तसेच त्यांच्याकडे आपोआप लक्ष्मीचा निवास असतो. ज्याचे स्मित हास्यलोप पावते त्याच्यापासून लक्ष्मी 4 हात दूर जाते. श्री हे लक्ष्मीचे खूप लोकप्रिय नाम आहे. हसण्यामुळे प्रसन्न राहिल्याने माणसाच्या चेहऱ्यावर एक कांती, एक तेज विलसते. त्या कांतीमुळेच त्याच्याकडे सर्व श्रेयस्कर गोष्टी आकर्षित होतात. हा आपला सामान्य लोकांचा अभ्यास केल्यास, समाजाचे निरीक्षण केल्यास ही बाब सिद्ध होते. प्रसन्नता हा जगातील एक सर्वात मोठा आनंद होय. जो प्रसन्न आहे तो सुखी आहे आणि जो सुखी आहे तो अवश्य प्रसन्न राहणारच. ज्याच्या जीवनातून प्रसन्नता निघून गेली, हर्ष निघून गेला, तो वरकरणी जीवन जगत असतो, पण असतो तो निर्जीव समानच. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार केल्यास जीवनात केवढा आनंदाचा सागर भरला आहे, किती शांती, सुख भरून आहे याची जाणीव ज्याला होत नाही त्याचे जीवन एखाद्या निर्जीव प्रेता समान समजावे. जीवन आनंदोत्सवासाठी लाभले आहे, भार वाहण्यासाठी नव्हे. संतांना या आनंदाचे उत्कट भान झाले तेव्हा त्यांनी आपली अनुभूती शब्दबद्ध केली. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. जो गरीब आहे, अभावग्रस्त आहे, तो जर आनंदी व निश्चित असेल तर तो खरा सुखी समजावा. कोणतीच गैरसोय त्यास दुखी करू शकत नाही. जीवनात काही नसूनही जर कोणी मनाने संतुष्ट व हृदयात हर्ष बाळगणारा असेल तर तो जगातील सर्वात संपन्न व श्रीमंत समजावा. प्रसन्नतेसाठी कुठल्याही बाया
आंतरिक प्रसन्नतेसाठी कुठल्याही बाह्य भौतिक साधनांची आवश्यकता नाही. बाह्य साधने फार तर शरीरात सुख देऊ शकतील, परंतु मनाचा आनंद, उन्मुक्तता देऊ शकणार नाही. प्राचीन काळातील मोठे मोठे राजे महाराजे यांचे इतिहास पाहिल्यास शेठ सावकार, मोठे ऑफिसर यांच्या तैनातीत सुख साधनांची भरपूर साधने होती, तरीही ते अतिशय दुःखी कष्टी होती व आत्ताचेही आहेत. मनाने प्रसन्न असणारा मनुष्यच सुखी, शांत व प्रसन्न होय. जीवनात खऱ्या अर्थाने सुखी आनंदी होण्यासाठी मानसिक प्रसन्नता अनिवार्य असते. जीवन अमृतमय बनवायचे असेल तर सर्व चिंता काळजी आपल्या ज्या इष्टदेव देवता असतील त्यांच्यावर सोपवावी व मग आपण प्रसन्न निश्चित हसतमुख राहावे. आपल्या जीवनात नक्कीच बदल जाणवेल. फक्त याकरिता आपली सकारात्मक दृष्टी असायला हवी, इतकेच. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.